जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु मॅम. आपण हा पाठ काल करत होतो. एतत् कस्य गृहं वर्तते. ते काल ते वर्ततेच्या जे आहे वर्त धातूचं मी वृत्त तुम्हाला संपूर्ण विभक्ती टाकल्या होत्या. त्याचं कशा प्रकारे चालतो जातो तो. नंतर अस्मिन गेहे के निवसंती. हे गेहचं पण गेहम हे ग्रहम सारखंच चालतं. अस्य ग्रहस्य अधिपतिः किं व्यवसायः करोति. किं रामकृष्णः ग्रहस्य अस्य स्वामी. नहीं जय गुरु. रामकृष्ण. जय गुरु. जय गुरु. या जय नहीं. गुरु. जय गुरु. जय गुरु. नहीं रामकृष्णस्य ग्रहम अपरम अस्ति. अपर म्हणजे दुसरं पलीकडचं. एतत् तू सदाशिवस्य गृहम असते. हे सदाशिवचं घर आहे. तर सदाशिवचं घर आहे. सदाशिव महाशयः आंग्ल महाविद्यालये प्राध्यापकः अस्ति. सदाशिव महोदय इंग्रजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. सः तत्र साहित्यविषयम् अध्यापयति. छात्राणाम् उपरि तस्य पितृवत् स्नेहः वर्तते. सह न कदापि. इथून पुढे आपल्याला करायचं आहे आता. तर सुरुवातीला अपूर्वात आहे. अपूर्वात आहे. आवाज येतोय. हा. हो सर, येतोय. सॉरी, ओके. माझं आता थोडं हे झालं. ओके. आता आपण कुठपासून घेतोय म्हणालात? हा, सॉरी. आता इथून आपण काल आपलं हे छात्राणी उपरी तस्य पितृवत् स्नेह वर्तते हे झालं होतं. हो हो. त्या पुढे जाऊ आपण. सह न कदापि. सह न कदापि छात्रेभ्यः क्रुध्यति. क्रुध धातू. हम्म. राग. क्रुध म्हणजे रागवणे ना हा, सर? क्रोध म्हणजे रागावणे. हा. अ, तो कधीही हा. विद्यार्थ्यांवर रागवत नाही. ते हा. कधीही विद्यार्थ्यांवर रागवत नाहीत. येस, विद्यार्थ्यांना रागवत विद्यार्थ्यांना रागवत. सोपं वाक्य एकदम हे. भ्या एवढंच त्यातलं विभक्ती आहे. क्रुद्ध धातू आहे. क्रुद्ध धातूचा रागावणे. त्याचं क्रियापद क्रुध्यते वर्तमान काळातलं लट लकार. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. सः तुम्हाला हे सदैव छात्रान् हम्म. उपदिशति यत् छात्रावस्थायाम् एकाग्रचित्तेनाध्ययनं कर्तव्यम्. हम्म. निद्रया कलहेन वा समयः न यापनीयः. हम्म. सः मोठं वाक्य. सदैव छात्रान्. हम्म. ते नेहमी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना. उपदिशती उपदेश करतात. हम्म. यत् की छात्रावस्थायां विद्यार्थी दशेत एकाग्रचित्तेन अध्ययनं कर्तव्यम्. एकाग्रतेने अभ्यास करावा. करावा. हम्म. निद्रया कलहेन वा समयः न यापनीयः. हम्म. निद्रया झोपेत हम्म. हम्म. किंवा कलहेन म्हणजे भांडण्यात हम्म. समयः वेळ यापन करू नका म्हणजे हा, घालवू नका. वाया घालवणे. हा. ओके. हम्म. मोठं वाक्य आहे बरंच. तरी तसं सोपं आहे. सह सदैव छात्रान. छात्र त्याचं बहुवचन. छात्रांना विद्यार्थ्यांना द्वितीया. उपदिशती. उपदेश त्याच्यापासून झालं ते उपदेश. आपण उपदेश केला मराठीमध्ये त्याला. आपल्याकडे म्हणजे काय म्हणतात त्याला ई नाही येते, ए आहे. उपदेश केला आपण ते संस्कृतमध्ये उपदेश. उपदिशती यत् छात्र अवस्थायाम. छात्र अवस्थायाम. तर
विद्यार्थी अवस्थेमध्ये, विद्यार्थी स्थितीमध्ये, विद्यार्थी दशेमध्ये, एकाग्र चित्तेन, तृतीया, मराठीसारखंच वाक्य आहे हे, एकाग्र चित्ताने, अध्ययनम, अध्ययन, अभ्यास, कर्तव्यम, करायला पाहिजे. इथे जे करा लिहिलं आपण त्याला, आता इथं पण करावा करू आपण. निद्रया, हे तृतीय आहे. निद्रया कलहेन, निद्रया वा कलहेन, वा म्हणजे किंवा अथवा, निद्रेने किंवा कलहाने, समयः वेळ, न यापनीय, वाया घालवणे. म्हणजे पुढच्या पानावरती तिथं दिले माहिती. तर इथं सर हा जो यापनीय शब्द आहे तो आधी म्हणजे गेलेला आहे का, म्हणजे मला नाही, त्याच्यात पुढे आहे ते दिले मी त्यामध्ये अच्छा. पुढच्या पानावर. तर ते एवढं वाक्याच्या मध्ये की दोन, कर्तव्यम आणि यापनीय. कर्तव्य म्हणजे करायला पाहावं, आणि यापनीय म्हणजे वाया घालवायला नको. इथे घालवू नको दिल त्यांनी, घालवू नका असं लिहिलंय. पण हे यापनीय, समय न यापनीय, निद्रेने किंवा भांडणाने वेळ वाया घालवायला नको, कर्तव्यम दाखल यापनीय. आता इथे काय काय शब्द पुढे आहेत थोडेसे याच्यातले. क्रू धातू बघितला आपण, ते त्याचं पूर्ण टेबल पण दिलं होतं काल. कर्तव्यम, करावे किंवा करणे कर्तव्य आहे, करण्याजोगे. छात्रेभ्यः, चतुर्थी बहुवचन, विद्यार्थ्यासाठी, विद्यार्थ्यांवर. पंचमी, हे दोन्हीही चालतं याच्यामध्ये. छात्रेभ्यः मध्ये चतुर्थी पंचमी, विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांवर. क्रुध्यती, ही पण चतुर्थी किंवा दोन्ही पण, पंचमी पण आहे. हे क्रुद्ध धातूवर आहे, राग येणे. याप धातू, आणि याप धातूमध्ये पुन्हा असंच आणि ज्याला म्हणतात व्याकरणामधलं कर्तव्यार्थक प्रत्यय. यापनीय म्हणजे घालवण्याजोगा किंवा संपवण्याजोगा. यापनीय म्हणजे घालवणे, वेळ घालवणे, वेळ वाया घालवण्याचं, त्याला आपण मराठी वाया घालणे म्हणतो. वेळ घालवणे हे जरी म्हटलं तरी तो काही अर्थपूर्ण न घालवणे, त्याला यापनीय. आणि कुठेतरी ते उरह आणि वक्ष हा शब्द कुठेतरी गेले ते. तर उर जे आहे ते उरस पासून बनलेलं आहे. उरस आणि वक्षस हे दोन त्याचे नपुसकलिंगी आहे, ते त्यापासून उर आणि वक्ष असं बनलेलं आहे. कुठे आता ते पुढे एक माहित नाही मला. तर हे यापनीय जो आहे तो याप धातू आहे, आणि त्याला अणीय, अणीय हे या ठिकाणी प्रत्यय लागतो. त्यातला अ जे आहे ते मर्ज होतं या प मध्ये, कारण प अर्ध आहे, तर याप पूर्ण होतं, यापनीय असं म्हणतं ते. आणि याचा अर्थ घालवण्यासारखा, म्हणजे याचा अर्थ होतो की हे तुमचा समय न यापनीय, तुमचा वेळ जो आहे तो वाया घालण्यासारखा नाही. म्हणजे झोपेने किंवा भांडणाने तुमचा वेळ वाया घालवण्यासारखा नाही, असं होईल ते वाक्य. थोडं बसेल की नाही काय माहिती ते. सध्या बसलेलं, नंतर चेंज करू त्याला. तर इथे अशा प्रकारे पण त्याला करता येईल. कलहेने किंवा निद्रया, झोपेने किंवा भांडणाने, कलहाने वेळ वाया घालण्यासारखा नाही. आणि इथे वरती त्यांनी दिलंय की एकाग्रचित्ताने अभ्यास करावा. हे दोन्ही असं एक प्रकारचं आज्ञार्थक म्हणा किंवा विनंतीपूर्वक, सजेशन म्हणता येईल असं त्या ठिकाणी, सूचना, अशा प्रकारचा या क्रियापदाचा अर्थ होतो. आता इथपर्यंत हा आपला काही भाग संपला या 10-20 वाक्यामध्ये. यामध्ये आपण इथले जे काही शब्द होते, यातले नाहीच आहे, हा इथले इथे यातले आपण काही वापरले. तृप तृप्यती, तृष तृष्यती, नश नश्यती, यातलं काही वापरलं, काही दिसलं नाही काही. नश नश्यती, पुष पुष्यती, शम शाम्यती,
शिव शिव्यते, ठिव ठिव्यते, ऋष ऋष्यते, युध युध्यते आणि बुध बुध्यते. हे क्रियापद आहे त्यातली, पण इथे ही वाक्य वेगळीच आहेत तशी. ठीक आहे. एनिवे, ही वाक्य आपल्याला संस्कृत ते मराठी, संस्कृत ते आपली भाषा म्हणजे हिंदी किंवा मराठी किंवा इंग्रजीमध्ये करण्याकरता येतील असे. आता इथे काही शब्द आहेत पुन्हा, या शब्दांवरची वाक्य पुढे येतील आपल्याला. ही शब्द आपण सामूहिकरित्या वाचूयात. सुरुवातीला आनंद जोशी 1 ते 5. अंगुलीयकम हम्म, अंगूठी, हम्म, कलेवरम हम्म, शरीर, हम्म. कटी कटिह कटिही, कटिही कटी, हा, श्रोणी कटिही किंवा श्रोणी. श्रोणीही हम्म, कमर कंबर, हम्म, हम्म, जठरम उदरम हम्म, पेट किंवा हम्म. पोट, हा, इथे येते उर बरोबर. वक्ष छाती, बस बरं आहे. अंगुलीयकम. आता ह्याचं थोडंसं आपल्याला ते हिंदीमधलं जे उंगली आहे याच्याशी मिळतं जुळतं थोडंसं वाटतं ते. आपण मराठीमध्ये अंगठी केलं त्याला. अंगठी सुद्धा हे अंगुलीयकमचा बदलत बदलत झालेला अपभ्रंशच आहे तो. हे नपुसक लिंगी अंगुलीयकम, अंगठी. कलेवरम, कलेवर. आता मराठीमध्ये कलेवर हे थोडंसं नकारात्मक अर्थामध्ये येतं की कलेवर म्हणजे मृत शरीर. पण हे कलेवरम जे आहे ते शरीरालाच वापरलं, जिवंत शरीराला सुद्धा कलेवरम हा शब्द आहे संस्कृतमध्ये. कटीही किंवा श्रोणीही. तर पण कलेवर म्हणजे आपण मराठीत तर प्रेत असा अर्थी वापरलं तेच जातं ना. तेच तेच म्हणजे मृत शरीर म्हणतो आपण त्याला. मृत शरीर. हा हा. पण संस्कृतमध्ये जे आहे ते कलेवरम म्हणजे शरीर, जिवंतपणा आहे त्या. कटीही, श्रोणीही, कंबर. जठरम उदरम हे दोन्ही आपल्या मराठीसारखंच आहे. कटी पण मराठीमध्ये वापरलं जातं. श्रोणीही हा शब्द नवीन आहे, त्यामुळे आपल्याला पण वापरलेला नाही एवढा. जठरम उदरम दोन्ही आपण पोटाला वापरतो. उदर म्हणजे ओव्हरऑल पोट सगळं धरतो, आणि जठर मधले आतले जे अन्न प्रोसेस करणारा जे पार्ट आहे त्यातला तो जठर आपला. जठरम उदरम हे दोन्हीही नपुसक लिंगी. ऊरह वक्षः हे सुद्धा नपुसक लिंगी. याचं जर मूळ बघितलं आता दाखवलं तुम्हाला मी ते. उरस आणि वक्षस यापासून बनलेले शेवटचं जे आहे ते उरस आणि वक्षस हे प्रथमा विभक्ती त्याची आहे. उरह वक्षः. स्कंदः खांदा. पाणीही हात. अंगुष्ठः अंगठा. हे सगळे तुला माहिती आहे ते. स्कंद हा माहिती, खांदा माहिती आहे आपल्याला. स्कंद माहिती आहे, स्कंद म्हणतो आपण त्याला. पाणी, पाणी आपल्याला हे पहिली नी आहे म्हणजे हात. चक्रपाणी म्हणतो आपण त्याला. हातात चक्र आहे याचा तो बहुव्रीही समास. तर ते, आणि पाणी जर दीर्घ घेतलं तर ते प्यायचं पाणी, हे माहिती आहे आपल्याला. अंगुष्ठ हा अंगठा. नख, मराठी मधलं नख, नख, आणि संस्कृत मधलं नख सारखंच आहे. दुसरा शब्द त्याला आहे इथं अरे मी पुढे चाललो का. पुनर्भव हा म्हणजे 10 घेतो मी आता. पुनर्भव हा म्हणजे पुन्हा उद्भवणार. नख जे आहे ते पुन्हा पुन्हा येतं म्हणून त्याला पुनर्भव हा असं नाव दिलं गेलं. वितस्तिही, त्याला मराठीमध्ये आपण त्याला वीत म्हणतो. म्हणजे करंगळीच्या टोकापासून तर अंगठ्याच्या टोकापर्यंत जेवढं माप येतं त्याला आपण वीत म्हणतो. 1 वीत, 2 वीत असं एक जुनं माप होतं ते. वितस्तिही त्याला नाव आहे. त्याला बालिष्ठ असा हिंदी मधला अर्थ त्याचा. आणि हे त्याचं त्यांचं की अंगुलीचं माप म्हणजे हे करंगळीपासून तर अंगठ्यापर्यंत जेवढं येईल तेवढं अंतर ते. आता पुढे देतो तुम्हाला मी. सुरेखाताई 11 ते 16, 11 ते 15. प्रहस्तः चपेटः म्हणजे चपत, म्हणजे नाहीच कळलं सर. चपत म्हणजे एक चापट चापट का? ठेवून, हा, एक चापट ठेवून देऊ चापट आपण. ना. हा हा. हा तर प्रहस्त म्हणजे असं की हे पूर्ण जो हात आहे हा बोटापासून तर मनगटापर्यंतचा ते प्रहस्त. हा. आणि चपेट म्हणजे तेच ओके. होतं, म्हणजे त्याचा हा, दोन्ही. हा, चपेट आपण मराठी चापट मराठी म्हणतो सुद्धा म्हणतो तसं. आपण. हा हा. हा. ग्रीवा कंधरा म्हणजे गला. हा. आननम वदनम म्हणजे मुख.
हम्म, घ्राणम नासिका नाक, हम्म, ओष्ठः अधरः ओठ. बस तर इथे मला असं वाटतं की ग्रीवा म्हणजे आपल्याला मान अशा मान, अर्थी हा पण मान, घेतलं जातं मान का? धरतो, हा मान धरतो आपण actually. ग्रीवा म्हणजे हा, मान कारण आहे. जरी गला दिलाय तर मग हम्म. असं मला म्हणून शंका वाटली. नाही, ग्रीवा म्हणजे मान होतं, त्यांनी ते दोन्ही मिळून गळा म्हणून दिलं त्यांनी ते. तर तेच. ग्रीवा हा ग्रीवा म्हणजे गळ्याचा मागचा भाग, मान हा ज्याला म्हणतो आपण. हा. कंधरा सुद्धा त्या खांद्याच्या बाजूला जो भाग असतो तो खांदा त्याला, तर गला इथे आपण त्याला मराठी मधला घेतला चालेल, मान घेऊ आपण इथे. आननम वदनम माहिती आहे आपल्याला, दशाननम म्हणतो आपण त्याला. घ्राणम, घ्राण शब्दही माहिती आहे तेच आपल्याला. माहिती. नाक, हो ना, नाक आहे सगळं ना, माहिती. नासिका. ओष्ठ अधर ते ते पण लहानपणी माहिती आहे. वाटायचं की नासिकाचा काही नाशिकशी संबंध आहे की असं वाटायचं तेव्हा. ओष्ठ आणि अधर. अधर म्हणजे ऍक्च्युली ओठाचा खालचा ओठ जो असतो त्याला अधर म्हटलं जातं. हम्म. ओष्ठ म्हणजे संपूर्ण ओठ होय. असं. येस. ओके. शुभदा कुलकर्णी मॅम. हो सर. हा. रदनः दशनः म्हणजे दात, हम्म, रसना जिव्हा म्हणजे हम्म, जीभ, हम्म, ललाटम माथा, हम्म, लोचनम किंवा नयनम म्हणजे आंख डोळे, हम्म, हम्म, कर्णः श्रोत्रम म्हणजे कान. ओके. तर इथलं दोन्ही शब्द जे आहेत, रदनः आणि दशनः म्हणजे दात. आता ह्याचं मूळ शोधावं लागेल ऍक्च्युली ते, की दाताशी काय आहे, रदन कसं बनलं आणि दशन कसं बनलं ते. काल बघीन मला राहून गेलं. रसना शब्द माहिती आहे आपल्याला, जिव्हाय माहिती आहे, ज्यामधून रस पाझरतो आपल्याला जेवताना किंवा आवडीचं वस्तू आल्यानंतर, ते रसना, जीभ. ललाटम माहिती आहे आपल्याला, ललाट. लोचनम नयनम माहिती आहे, कर्णः माहिती आहे. श्रोत्र सुद्धा हे ऐकण्या संदर्भातलं आहे म्हणून श्रोत्रम, कान. ओके. स्नेहलताई. दाताला दंत पण म्हणतात ना, म्हणजे हा, दंत आहे संस्कृतमध्ये. ना. हो, हा, दंत आहे. म्हणजे इथे नाही लिहिलंय म्हणून इथे विचारलं. नाही, हा इथे नाही येते. हा, येस. स्नेहलताई आहात का? हा, परत बंद झालं तुमचं. पुढे जाऊ का? माधुरीताई. हा, स्नेहलताई. हॅलो, हा, या, हा, आवाज या. येतोय का? या, येतोय ते, या. हा. उत्तमांगम मस्तकः सिर, हम्म, चिकुरः केशः बाल, हम्म, अलकाः चूर्णकुन्तलाः हम्म, घुंघराले बाल, हम्म, कुंडलम कान के कुंडल, हम्म, ग्रैवेयकम हम्म. गले की माला, बाबा, ओके. ग्रै ग्रैवै ग्रैवेयकम, ग्रैवेयकम. ग्रैवेयकम. गळ्यातला हार असा एखादा. उत्तम अंगम, आता हे सर्वात वरती असतं म्हणून त्याला उत्तम अंगम म्हटलेलं त्याला. मस्तकः, सीर, डोकं. चिकुरः हे एक वेगळा शब्द आहे याला, केसांकरता. चिकुरः केशः म्हणजे केस. अलकः किंवा चूर्ण कुंतला म्हणजे हे कुरळे केस. कुंडलम कानातले म्हणतो त्याला, जे काय ऑर्नामेंट घालतो ते. ग्रैवेयकम गळ्यातला हार. ओके. माधुरीताई. हारः मुक्तावली, हम्म, मोतिकः, हम्म, हम्म. नुपुरः मंजीर, मंजिरा, मज्जीर, मंजिरा. विशु, हा विशुए. हा, म्हणजे नुपूर पायात घालतो आपण ते. हा. अच्छा. दुकुलम दुपट्टा, हम्म. उद्वर्तनम उटन. नाही हा, कळलं ते. नाही आपण ते दिवाळी आणि लावत नाही का ते. कंडतिका, कंकतिका, कंकतिका, कंघी, कांगवा. कंकतिका, हा कंकतिका, कंगवा, कंकतिका कंघी. कांगवा. हा. हम्म. उटन म्हणजे काय? आपण ते दिवाळीशिवाय लावत नाही का त्याला काय म्हणतात, ते अंगाला लावतो आपण ते. उठणं उठणं उठणं. हा उठणं उठ, हा, हा उठणं. हा, उठणं. उठणं. हा, तर त्याचं हा,
हा सर त्याचा शब्द आणि उबटन आहे. उबटन नाही. तर हे आपल्याकडची लिहिण्याची चूक आहे आता ही. उबटन जे आहे ना ते त्याच्याऐवजी व झालं उबटन त्याच्यात. पाहिजे. हो बरोबर आहे, उबटन पाहिजे ते. उद्वर्तनम. आणि सर नुपूर म्हणजे पैंजण पण होईल ना, म्हणजे पैंजणच आहे ते. पैंजण. हम्म. नाही, हा. बिछुए म्हणजे बिछुए म्हणजे जोडवी मला वाटतं, म्हणून जोडवे का? अच्छा. हो, पण नुपूर म्हणजे बिछुएचा अर्थ जोडवी होतो, पण आय ओके. थिंक नुपूर म्हणजे पैंजण नुपूर पण म्हणजे व्हायला पाहिजे. पैंजणच होईल ते. मंजिरा म्हणजे सुद्धा पैंजणच हा. होतं. बिछुए नाही म्हणून. कारण जोडवी तसं माहित नाही मला त्यावेळेला तसं जुन्या काळात होतं की नाही, पण ठीक आहे असेल एक वेळ. पण नुपूर हे तर तो जो संस्कृतमध्ये आहे तेच मराठीमध्ये आहे. हारह मुक्तावली. मुक्त म्हणजे त्याला काय म्हणतात त्याला? मोतीचा. मोती. हा, मोत्याचा हार. हारह मुक्त म्हणजे मोकळं सुद्धा, आणि अं, मोती पण होतं. मोत्याचा हार घालतात तो. नुपुरह माळ. मंजिरहा. हम्म. दुकुलम हे दुपट्ट्याचं दुकुलम पासून बदलून ते दुपट्टा झालंय. उद्वर्तनम आणि कंकतिका म्हणजे कंगवा. तर असे 30 शब्द आपल्याला सर या ठिकाणी. हा, एक मिनिट बोलू का? बोला. हा, ते मुक्तावली जे दिलंय ना, म्हणजे हम्म. मला आता ते वाचताना मला माहिती नव्हतं, पण मुक्तावलीचा माझा म्हणजे मला असा अर्थ हे होतोय की तुम्ही म्हणालात ना, मुक्ता म्हणजे ऍक्च्युली मोतीचं ते आहे, हो, आणि हो. अवली म्हणजे रांग, ते रांग. एका हो, रांगेत हो, ओढलेले हो, मोती, हो, 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 ते बरोबर आहे. माळ असं. हो, हो, हा, हो. असं असू येस. शकतं. हो ना, हो ना. म्हणजे प्रत्येक वेळेला आवली म्हणजे तेच असतं की हार कुठलाही हा रांग कुठली. दीपावली हा म्हणजे दिव्याची रांग, हो यापासून होय. दीपावली शब्द आला. हा आवली म्हणजे हा. रांग. सर ते 30 नंबरचं जे आहे त्याला काय उच्चार काय आहे? कंकतिका. ते वरचं न आहे ना, वाङ्मय आठवतं का? हा वाङ्मय ढच्या हा हा. पुढं ते बिंब दोन्ही द्यायचं मिळून आहे. आणि क त्याच्या खाली लिहायचं. कंकटिका हा, म्हणजे कंकतिका. अच्छा, कंकटिका. टी नाही, ती कंकतिका. ती ती हा, कंकटिका. कंगवा. हम्म. याचा आपला काही संबंध राहिला नाही आता, म्हणजे माझा तरी नाही. हम्म. ओके. तर हे जे आहे हिंदी ते संस्कृत असं आहे. हे वाचून आपण समजावून घेऊ त्याला कसं काय आहे ते. सुरुवात कोण आहे आता इथे? रवींद्र जोशी साहेब आहेत का? रवींद्र जोशी. आहे हा, आहे सर, आहेत. मॅक्झिमाइज होत नव्हता. नव्हतं नाही. ओके. पहिल्यापासून ना. हो, सुरुवात आहे आता. हाँ, वह अंगूठी किसकी है. हा, आता संस्कृत करायचं म्हणजे वह म्हणजे हा, म्हणजे वहच होईल तद किंवा तत्. हा. अंगुलीयकम हम्म. किसकी म्हणजे कस्य. कोणाची. हा, हा, कस्य असती, किंवा नुसतंच आपण संस्कृतच्या स्टाईलने घेतलं तर तत् अंगुलीयकम कस्य असं सुद्धा पण मला त्यांनी लिहिलंय वाटतं. ना, हाय स्पेसिफिकली हाय हा लिहिलं तिथे, म्हणून लिहावं हा, लागेल लिहिलंय आपल्याला. हा. म्हणून. हा. नसतं लिहिलं गोष्ट वेगळी, कारण आपलं हा भाषांतर आहे ना तसे. हा, त्यामुळे बरोबर, ते उलटा हा, येते तेच. मक्खी टू हा मक्खी जाणं आवश्यक आहे. हा, बरोबर हा, त्याच्यामुळे असती येतं. हा, पण असते. उलट असतं तर तत् अंगुलीयकम कस्य हा, हा. असं चालतं. कारण हे अंगुठी करता शब्द जो येतो नपुसकलिंगी आहे. अंगुलीयकम. हो, अंगुली एकम शब्द आहे त्याला, आणि म्हणून तत् घ्यायचं. तत् बरोबर. अंगुली एकम कोणाची कस्य असते. असती. झालं म्हणजे हे त्याचा लिंग कळलं. अंगुठी हे आपल्याला वाटतं अंगुठी म्हणजे स्त्रीलिंगी एक आहे, कारण मराठीमध्ये हो, आपण अंगठी म्हणजे स्त्रीलिंगी समजतो. पण स्त्रीलिंगी समजतं. संस्कृतमधली अंगठी नपुसकलिंगी आहे, आणि तो शब्द नपुसकलिंगी त्याला आहे अंगुली एकम. म्हणून अंगुलीयकम तत् अंगुली एकम कस्य असते. कस्य असते. येस, ओके. गिरीश देशपांडे साहेब. तो कृष्ण शरीर को सजाता है. हम्म. कृष्ण हा शरीर को. हम्म. शरीर आहे. नाही, शरीर कशाला? शरीर आहे म्हटलं शरीरामध्ये होईल ते. अच्छा. आता हे जसं आपण इतर वेळेला करतो तसं शरीरस्य नाही होणार, ते षष्टी नाही होणार. हा, शरीराला म्हणजे सजवतो. शरीर आला म्हणून. हा, शरीर आहे. नाही, ते नाही होत. शरीर को म्हटलं तरी शरीराला असंच होते. हा, शरीरम भूषयते. भूष. हा, सजवणे म्हणजे भूषण द्या, भूषण येते. भूषयम.
सोपं वाक्य एकदम. कृष्ण आणि हा हेच हा, आहे एक वचन म्हणजे हो, हेच आहे एक वचन वर्तमान काळ वर्तमान आत्मनेपदी. काळ. हो. हे स्वतःचं शरीर तो सजवतो म्हणून भूषयते. ते कृष्ण आत्मनेपदी आहे म्हणून ते येते का? हा ते ते येते. हा Right. एकारांती आलं, क्रियापद एकारांती आलं की आत्मनेपदी, आणि हा. क्रियापद इकारांती आलं की परस्मैपदी. जे एकारांती नाही ते परस्मैपदी. साधारणपणे ते सगळं इकारांतीच आहे, आणि सगळे जे आहेत ते आत्मनेपदी एकारांतीच आहेत. म्हणजे ओळखू देण्याकरता आपल्याला. सर ओके. एक विचारायचं होतं. हो. समजा एक्झाम मध्ये आपल्याला असं लक्षात नाही आलं की आणि आपण भूषयती केलं तर बरोबर होईल का ते? तसं नाही होणार नियमाने, कारण इथे अर्थानं आपल्याला कळलं पाहिजे की शरीर कोणाचं सजवत आपण स्वतःच आहे. कोणाकरता सजवतो हे असेल, परिणाम कोणावर होतो? स्वतःवर होतो, शरीरावरती. जर स्वतःवर. समजा कृष्ण असेल, तो एखाद्या नाटकामध्ये असेल, प्रेक्षकांकरता सजवत असेल, तर भूषयती ओके. मग या ठिकाणी आपण दोन्ही लिहू शकतो, भूषयते भूषयती. भूषयते जर स्वतःसाठी असेल तर कंसामध्ये टाकायचं, आणि भूषयती जर हे इतरांसाठी असेल, परिणाम इतरांना होणार असेल तर. कृष्ण जर गोपींकरता सजत असेल तर मग तो भूषयती, स्वतःपुरतं सजत असेल तर तो भूषयते. ठीक आहे सर. Yes, okay. सर ते तुम्ही इकारांत नाकारांत बोललात ते नाही कळलं जरा. क्रियापद असतात ना, तुम्हाला ते आठवतं का? आपण मागच्या वेळेला घेतलं होतं हे आत्मनेपदी आणि परस्मैपदी, आठवतं? हो हो. किंवा इथेच असेल ना एखादं दुसरं वाक्य. हे वसती शेवटचं बघा, 10वं. दंतानामध्ये दंतेषु जिव्हाम वसती. हे वसती जे आहे हे परस्मैपदी आहे. हो. आणि हे भूषयते, पचते, ध्रियते, ध्रियन्ते हे सगळे आत्मनेपदी आहेत. हं. नाही पण ते म्हणजे इकारांत आणि आकारांत म्हणजे कशा हे संदर्भात तुम्ही सांगितलं हे ते ती नाही आहे. कळलं. ती म्हणजे काय आहे? त अधिक ई, हो, अच्छा अच्छा, ओके. म्हणून ते इकारांत. आणि हे ते जे आहे ते म्हणजे काय? त अधिक ए, म्हणून एकारांत. अच्छा, तुम्ही परस्मैपदी, ओके ओके, आलं लक्षात सर. ओके. जयमाला मॅम. जयमाला ताई आहात का? हो हो आहे. हो. सॉरी. उसके पेट में दर्द है. हम्म. उसके तस्य हम्म. षष्ठी हम्म. उदरे किंवा जठरे, पेट साठी सप्तमी. म्हणजे पोटामध्ये हा, सप्तमी. सप्तमी. हा. दुःखम किंवा वेदना म्हणजे दर्द अस्ति आहे. तस्य पेट में. उदरे दुःखम अस्ति किंवा तस्य जठरे वेदना अस्ति. राइट. ओके. उसके पेट में दर्द है, तस्य उदरे वेदना अस्ति, दुःखम अस्ति. राइट. सुरेखा तुमचं झालं का? सुरेखा मॅम? नाही नाही, हा जाओ. नाही सर. ओके, पुढे बघा. अनिल अनिल हाथ से भोजन बनाता है. अनिल हस्तेन, हाथ से म्हणजे हस्तेन, भोजन. सर इथे त्यांनी ऍक्च्युली पचते लिहिलेलं आहे ना, पण मग ते पच आणि पाच असं काहीतरी मला कन्फ्युजन होत आहे. म्हणजे आपण कसं पठ आणि पाठ आहे ना, आपण अध्यापक, तसं काहीतरी मला थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. ओके. हस्तेन भोजनम पचते हे दिलंय ना त्यांनी, तर पाचते पाहिजे का असं? हो, ओके. ठीक आहे. अनिल ते हाथ से भोजन बनाता है. अनिल हाताने भोजन करतो. भोजन म्हणजे भोजन तयार करतो. तर जे स्वयंपाक करणे, अन्न शिजवणे, याला धातू आहे तो पच. हो, आणि अर्धच. आणि मग पचन करणे, त्याचं पचन करणे वेगळं. पचन पण तसाच आहे ना सर, काहीतरी धातू तो हा, ते बरोबर आहे, पण म्हणजे इथे स्वयंपाक करण्याला आहे.
मग हे पचते बरोबर आहे का? पाचती नाही, सांगतो ना तुम्हाला. ते पचते. दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आहेत. पाचती ना हा, नाही नाही, 2 मिनिट थांबा. 2-3 हा गोष्टी याच्यामध्ये आहेत पचत की अनिल हाताने जेवण करतो, जेवण तयार करतो. हा हो आता इथे जर तो स्वतःसाठी जेवण करत असेल, हा एकटा असेल, आपलं आपलं जेवण केलं आणि खाल्लं, हा तर त्यावेळेला ते भोजनम पचते. हा जर तो अनिल घराकरता करत असेल, इतर कुटुंबियासाठी किंवा हा इतरांसाठी, किंवा एखादा हा हॉटेलमधला कुक असेल, तो जो स्वयंपाक करत हा असेल, तर ते पचती. हा ओके. आणि एखादा हा कुक असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तो स्वतः करत हा नाही, दुसऱ्यांकडून करवून घेतो, करवून घेतो. हा तर त्यावेळेला ते पाचयती. अच्छा. म्हणजे तेच जेव्हा काहीतरी ते पा जे असतं किंवा कुठल्या आकारांती होऊन जेव्हा क्रियापद बनतं, हा आकारांती नाही, आणि सुरुवात होऊन जसं पा असतं, पाठती, पाठते, हा पाठयती, हा लेखयती, तर हे जे आहे तेच ते तसंच लिहून मला घेतो. काहीतरी हा, जरा तर ते जे तसंच असतं कन्फ्युजन होत. दुसऱ्यांकडून करवून घेतो जेव्हा तो, त्यावेळेला ते पाचयती. आणि हे पचते म्हणजे स्वतःपुरतं केलं तर, आणि हा पचती म्हणजे पचते म्हटलं अनेक तर लोकांकरता, इतरांकरता. इतर अनेक लोकांकरता केलं तर, स्वतःशिवाय अनेक लोकांकरता. ओके. म्हणजे पचते ते आत्मनेपदी, पचती ते परस्मैपदी, आणि पाचयती राहील ते मग कारक म्हणजे राहील त्या ठिकाणी. तेव्हा काय म्हणता येईल त्याला, प्रेरक धातू होईल तो, की तो दुसऱ्यांकडून करून घेतो, प्रेरणा देतो दुसऱ्याला की हे करा तुम्ही, हे तुम्ही आता हो मी सर. याचा ही रेसिपी घ्या आणि याप्रमाणे करा, ते हा पाचयती. किंवा आज्ञार्थी म्हणू शकतो. आणि आज्ञार्थी पुन्हा वेगळं ते. अच्छा. हा, मग त्या उदरम ठिकाणी ते भोजनम पचती बरोबर आहे का सर? हा, नाही उदरम नाही नाही भोजनम नाही नाही, पचती. नाही, ते वेगळं. ते अन्न पचवणे वेगळं, हे अन्न अच्छा. करण्याकरता आपण बघतोय. ओके ओके. हं? स्वयंपाक तयार करणे, पच म्हणजे पचवण्याशी संबंध नाही याचा. अन्न बरोबर. तयार करणे म्हणजे पच पच करणे. पच धातूपासून मग वेगवेगळे क्रियापद बनतात. ओके. सर, तिसऱ्या वाक्याबद्दल एक शंका विचारू का? हा हा. ते जठरे दुःखम आहे, तसं आपण वेदनाम नाही वेदनाम पाहिजे का काय, मी तेच विचार करतो. वेदनाम पाहिजे तिथे, कारण वेदना असा शब्द नाही ऍक्च्युली. हा, मला तेच कन्फ्युजन झालं की मराठी ते आपण वेदनाच म्हणतो, तर संस्कृतमध्ये तोच आहे का असं मला नाही. विचारायचं होतं. अच्छा, वेदनामच. तरीही मी तुम्हाला कन्फर्म करतो, रीडमध्ये घेतो. माधुरी ते हाँ। उसका कंधा मजबूत है, हम्म तस्य हम्म. कंदा म्हणजे कंदहा खांदा, स्कंद, खांदा हाँ, स्कंद, हाँ। तस्य स्कंदः मजबूत, दृढ अस्ति, दृढ, दृढः दृढ अस्ति. तस्य दृढः स्कंदः अस्ति हाँ, दृढ अस्ति, त्याचा खांदा बरं. मजबूत आहे, दृढ. आता दृढ हा म्हणजे आपण तसं दृढ निश्चयी असा वापरतो. दृढ म्हणजे पक्का निश्चय, बरं. तसा खांदा पक्का आहे, बरं. मजबूत आहे, हाँ, म्हणजे खांदा मजबूत आहे. स्कंदः दृढ अस्ति. ओके, आता कोण येते खाली? रत्नप्रभा मॅडम. हाँ, वह गले में दुपट्टा धारण करता है. वह म्हणजे सह हम्म, ग्रीवायाम, हम्म, दुकुलम म्हणजे दुपट्टा, हम्म. ध्रियते म्हणजे घालतो. हा, ध्रुव पासून म्हणलं क्रियापद. ध्रुव म्हणजे धारण करणे. हा, ध्रियते. हा, ध्रुव पासून म्हणलं ध्रियते. आणि ग्रीवायाम, ध्रुव म्हणजे दुपट्टा गळामध्ये म्हणजे मानेमध्ये.
चेस ते हा ग्रीवा ग्रीवायाम हा ग्रीवाचं आणि जे आहे दुपट्टा हा सप्तमी ग्रीवायाम दुकुलम काय दुपट्टा ध्रियते. हे ध्रियते क्रियापद लक्षात ठेवायचे. बरं ध्रुवपासून बरं धारण करण्याकडे धारण करतो वर्तमान काळातलं ध्रियते. ओके. धारयते येणार नाही का? धारयते. धारयते नाही धारयती होतं ते. पण इथे मग ते धार- स्वतः हे ते आत्मनेपदी घेतलं तर ध्रियते होईल ते. ध्रियते म्हणजे धारण करणे. हा कोणी राहिलंय आता आतापर्यंत नाव नाही घेतलं असं कोणी नाही राहिलं. अपूर्वताई. उसके मुख पर दुख 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 नहीं है. हिंदीमध्ये दुःखच आहे ते दुःख नाही. अच्छा दुख नहीं है. दुःखम उनके म्हणजे परत आता उनके म्हणजे नंतर ठीक आहे म्हणजे सध्या आपण हेच घेऊ तस्य उनके म्हणजे सर एका बहुवचनी होईल नाही त्याला ते. हा नाही हा. है दुख नाही आहे सर. ओके. हा म्हणजे जर दुःखम. आपण इथं तेशाम वापरलं तरी हा चालू तेशाम शकतं पाहिजे ना तिथे सर? ते पण ठीक आहे त्यानं ओके. तस्य घेतलं ते टेक्निकली चूक नाहीये. मुखावरती म्हणजे परत सप्तमी मुखे हा दुःखम हा नाही नास्ती. नास्ति दुःखम नास्ति तस्यम किंवा तेषाम मुखे दुःखम नास्ति किंवा विषण्णताम नास्ति असं घेतलं त्यांनी. दोन्ही पण चालतात जे त्यावेळेला आठवेल आपल्याला त्यावेळेला दुःखम नास्ति. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. स्त्रियां नाक में गहने पहनती है. आता इथे अनेक वचन आहे स्त्रिया. स्त्रियः किंवा नार्यः. नार्यः नाक में हे त्याने इथे चांगला शब्द घेतला इथे ते नाक में गहने नासिका भूषणम. एवढं मोठं असं काही एकत्र झालं ते. एकत्र केलं त्याने. हा नाकातली आभूषण ध्रियंते धारण करतात. हा धारण करतात. वरती आपण ध्रियते बघितलं सह दुकुलम ध्रियते. इथे खाली नार्यः भूषणम ध्रियन्ते. हे तर बहुवचनी आहे वरती एक वचनी होतं. नार्यः हे एक बहुवचन अक्षर नारी स्त्रीलिंगीचं इकारांती. आणि नाक में गहने हे वाक्य 2-3 वेळा आले परीक्षेला. नासिका भूषणम नाकातले आभूषण जे आहेत ते घालतात धारण करतात. पहनती करता इथं वरती त्यांनी सरळ धारण करता है म्हणून लिहिलंय. ते एक वेळा आपलं आठवेल तिथे. पण पहनती है म्हणजे आठवणार नाही एक वेळेला. पहनती है धारण करती है एकच आहे म्हणून ध्रियंते. ओके. तर हे तर नाक में गहने म्हणजे आता नाक के गहने पहनती है तर ठीक आहे म्हणजे नासिका भूषणम हा हे हा नाक के गहने. पण नाक में पहनती है यासाठी काही आलेलं नाही ते म्हणजे नाही तसं ते काय आहे की नासिका भूषणम म्हणजे नाकाच्या संदर्भातले आभूषण जे काय असतील ते सगळे त्यात आले. नासिकी आभूषणम चालेल ना? नासिके नाही नासिकाच म्हणतात त्याला. नासिका भूषण म्हणजे नाकातले दागिने सगळं तेच. नाक में म्हटलंय म्हणून मी नाक में म्हटलंय म्हणून नाक में म्हटलेलं त्याने. पण ते नासिका भूषण हेच आहे त्याला. आणि गहने वेगळं केलं असतं असं. हा वेगळं वेगळं केलं तर मग नासिके आभूषणम ध्रियंते असं होईल. मग मी तेच म्हणत होतो नासिके आभूषणम चालेल. हो ते बरं वाटेल जास्त. चालेल तसं केलं चालेल. नार्यः नासिके आभूषणम ध्रियन्ते. सर एक 7व्या वाक्याबद्दलची शंका आहे. म्हणजे आपण जर समजा बहुवचन वापरलं सप्तमी तस्यच्या ऐवजी तर ते नास्तीच्या ऐवजी न संती होईल ना सर मग तिकडे का नास्तीच आहे? नाही होणार. कारण काय नाहीये दुःख नाही. अनेकांच्या चेहऱ्यावरती असलं तरी दुःखच आहे. एकाच्या चेहऱ्यावर दुःखच आहे. अच्छा तरी पण मग एक